विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर सलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली जिल्ह्यातील सलगरे येथे दूध पावडर आणि खाद्यतेलाचा वापर करून भेसळयुक्त दूध तयार करण्याचा प्रयत्न अन्न व औषध प्रशासनाने उधळून लावला। प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले असून 2 दूध उत्पादकांविरुद्ध कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अन्न व औषध प्रशासनाला सलगरे येथे दुधात भेसळ केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक आयुक्त निलेश मसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सकाळी लवकर सापळा रचून कारवाई केली। या कारवाईत रामचंद्र पाटील आणि बजरंग पाटील यांच्या शेतांवर छापे टाकण्यात आले। पहिल्या ठिकाणी 3 पोती दूध पावडर, 10 लिटर खाद्यतेल आणि 60 लिटर दूध आढळून आले। प्राथमिक चौकशीत दुधाचे फॅट आणि प्रमाण वाढवण्यासाठी या साहित्याचा वापर केला जाणार असल्याचे निष्पन्न झाले। तर दुसऱ्या ठिकाणी 24 लिटर खाद्यतेल तसेच दूध पावडर जप्त करण्यात आली। या प्रकरणी दोन्ही दूध उत्पादकांविरुद्ध कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जप्त केलेल्या दुधाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त निलेश मसारे यांनी दिली। याशिवाय रामचंद्र पाटील आणि बजरंग पाटील ज्या दूध संकलन केंद्रात दूध पुरवत होते त्या केंद्रातील दुधाचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत। संबंधित दूध संकलन केंद्राची तपासणी करण्यात आली असून तेथे कोणतेही संशयास्पद बाब आढळली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। या कारवाईत प्रवीण दिनकर, अनिल पवार, आवडे मॅडम, आनंदा कवळे तसेच पुणे येथील 2 अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला।